कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, किती मोठं संकट आलं ना तरी त्या संकटावर मात करायला तू मला शिकवलंयस। तू नेहमी म्हणतेस की जिथे संकट संपतं ना तिथे आपल्या स्वप्नांची वाट सुरू होते, आणि म्हणूनच नीरज सरांची आई माझ्याशी कसंही वागली ना तरी मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीये। इथे आल्यापासून पावलोपावली तुझी आठवण येते, पण तुझीच शिकवण, तुझे शब्द आठवतात आणि लढण्याचं बळ मिळतं। नीरज सरांच्या आईने मला परत पाठवायची तयारी सुरू केली, पण मी इथे सगळ्यांचं मन जिंकायला आली आणि मी ते नक्की जिंकेन। आई, नक्की यशस्वी होईन मी आता। मला बाहेर काढू बघणाऱ्या नीरज सरांच्या आई मला मायेने जवळ घेतील, मला खात्री आहे। फक्त मला तुझे आशीर्वाद हवेत। प्लीज लवकर परत ये। आईची आठवण येते तुला? तुम्हाला कसं कळलं? कारण की जितकं मी स्वतःला ओळखत नाही तितकं तुला ओळखतो। अगं आई परत येईल लवकरच, सगळं ठीक होईल। ओके निश्चित, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती। काय? सोड, राहू दे। असं कसं राहू दे सर? आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सांगावं लागेल। अगं विसरलो मी। कसं विसरलात? काय बोलताय सांग। समोर आलीस की सगळं विसरायला होतं मला। मुद्दाम करताय तुम्ही, सांगा ना प्लीज काय? मी रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करतोय आणि सोड। एनिवे, बातमी अशी आहे की मला कॉलेजमधून कॉल आला होता, एक डिस्ट्रिक्ट लेवलची बॅडमिंटन टुर्नामेंट होणार आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे। म्हणजे राईट फ्रॉम टुर्नामेंटची अरेंजमेंट टू प्लेयर्सची ट्रेनिंग सगळं मला करायचं आहे। सर, मला खात्री आहे तुम्ही ना सगळं छान कराल, आणि मला खात्री आहे की तू तुझा प्रॉमिस पूर्ण करशील। या निमित्ताने लगेच नाही तर हळूहळू तू पण प्रॅक्टिस स्टार्ट कर। काय म्हणजे आपल्या घरी 2 बायका असत आणखी, पण एक पाहुणी आणि दुसरी बोलगेवडी, काय कामाचे नाहीत। अपसेट आहेस? अपसेट नाहीये श्रीनिवास, पण दायची म्हणते ते बरोबर आहे ना। पाहुणेच आहे मी इथल्या माणसांना किती आपलं मानलं ना तरी त्यांच्यासाठी मी पाहुणेच राहणार। निशी खरंच खूप लकी आहे। ती ऍटलीस्ट तिचं प्रेम मिळवण्यासाठी एफर्ट्स तरी घेऊ शकते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।